नमस्कार. आत्मवंदन सगळ्यांना. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सुरू करूया का आजच्या सेशनला? हो. येस, रेडी आहात का सगळे? हे स्वामी समर्थ मॅडम. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? कॅमेरा ऑन करायचा मस्त. आहे. येस. मस्त मस्त तंदुरुस्त. जबरदस्त तंदुरुस्त. येस. हो. येस. आता मला सांगा, बरेच लोकांचे मेसेजेस आले की साधना करताना प्रॉब्लेम होतोय, राईट? साधना जमत नाही आहे असा प्रश्न पडतो आहे. रेकॉर्डिंग समजत नाही आहे. आपण आज सेकंड लेवलचा सिलेबस चालू करणार होतो, पण त्या अगोदर आपल्याला साधना समजून घ्यायची आहे. आणि ज्यांचा शक्तिपात राहिलेला आहे त्यांनी उद्या आणि परवा शक्तिपात कंप्लीट करायचा आहे. वेळ तुम्ही माझ्याकडनं घ्या. उद्या सकाळी शक्तिपात होईल. उद्या आणि परवा शक्तिपात कंप्लीट करायचा आहे. कोणाकोणाचा शक्तिपात राहिलाय? मॅम श्रावणीचा राहिलाय. हा, मग तिला उद्या कधी वेळ मिळेल? सकाळी चालेल, 7ला वगैरे चालेल. हा, उद्या सकाळी श्रावणीचा शक्तिपात आपण करून घेऊया, चालेल? अजून कोणाचं हे राहिलंय? माझा प्रतिभा गुंजाळ. उद्या होईल तुमचं पॉसिबल, प्रतिभा मॅडम? नाही, उद्या सकाळी शाळा. शाळा आहे. बर. शाळेतून कधी येता? 2-3 वाजता. ओके. आंघोळ करून बसू शकता 4:30 वाजता वगैरे, 5 वाजता? संध्याकाळी. हा. हो, चालेल. मग श्रावणीचं जमतंय संध्याकाळी की नाही? नाही जमत? ठीक आहे, आपण श्रावणीचा उद्या सकाळी घेऊन माझा घेऊ. चालेल. हा. अजून कोणाचं राहिलंय शक्तिपात? माझा माधुरी सगळं. माधुरी मॅडम, तुमचं कधी जमतंय, सकाळी की संध्याकाळी 5 वाजता? सकाळी संध्याकाळी. 7:30 वाजता, सकाळी 7 वाजता किंवा संध्याकाळी, दोन पैकी टाइम सांगा. ज्यांचं जसं पॉसिबल. संध्याकाळी दुपारी किती 5? हा, संध्याकाळी 5 वाजता. चालेल, संध्याकाळी 5 वाजता. हा. स्वाती मॅडमला दीक्षा घ्यायची पहिल्या लेवलची. हो, माझी राहिली होती ना, हा हा. तर आणि मला घ्यायची होती. बर. मग कधी पॉसिबल? उद्या सकाळी जमतंय? आहे, हो हो, जमेल की. हा, उद्या सकाळी तुमची दीक्षा होऊन जाईल. ओके, थँक्यू. 7 वाजता मी तुम्हाला, मला मेसेज करून ठेवा तसा. एनर्जी हो. एक्सचेंज सेंड केलं होतं तुम्ही? पहिली लेवल होती ना, हा. 10 दिवसांची, गेल्या महिन्यातली, आत्ताची नव्हती केली मी, ती बॅच केली होती मी. बर, चालेल. त्यासाठी तुम्ही दीक्षा पाठवली होती मला? नव्हती पाठवली, मला स्कॅनर पाठवा, मी पाठवून देते. बर, हा, चालेल. हा. तुम्ही मला पाठवा. आणि हो हो. रेकॉर्डिंग बघितल्या होत्या सगळ्या? हो, आत्ताच या ग्रुपला मी ऍड आहे तुमच्या, तेव्हा पण बघितले होते. आणि ते 2 दिवस फक्त माझं अब्सेंट होते मी, नाहीतर मी पूर्ण नोट्स वगैरे आहेत माझ्याकडे त्याच्या. केले. हा. तुम्ही जे सांगा ते लिहून घेतलेलं, पण माझं रेग्युलर होत म्हणजे त्या नोट्स नाहीयेत. म्हणजे तुम्ही रोज जी सेवा करता ना पहाटेची, सकाळी उठून वगैरे, ते काहीच केलेलं नाहीये मी, फक्त बर मीठ आणि कॉफीचं एवढंच आहे. बर. उद्या आंघोळ करून तयार राहा, सकाळी 7ला हो तुमची दीक्षा घेऊन घेऊ आपण. हं? हो हो, चला. थँक्यू. आता आपल्याला पुढे बघायचं आहे की साधनेमध्ये बऱ्याच लोकांना अडचणी येत आहेत. तर साधना कशी करायची, थोडं स्टेप बाय स्टेप जाऊया. ठीक आहे? साधना तुम्ही टेन्शन घेऊन करू नका. पहिली गोष्ट तर, हे चुकतं आहे का, हे मिस होत आहे का, अशा पद्धतीने जर साधना करायला गेलं तर त्याचे रिझल्ट मिळणार नाही, कारण तुम्ही भीतीतून करता आहात. येस. ऋतुजा मॅडम, सुनंदा मॅडम, साधना सुरू आहे का? तृप्ती मॅडम, आल्यात का तुम्ही? साधना ही भीतीतून नाही करायची, शांततेने साधना करायची आहे. सुनंदा मॅडमची साधना सुरू आहे का? हो हो. मी फक्त आवरा क्लिनिंग, एनर्जी बॉल आणि वॉटरचं हे 3 थेरपी करते. घेते. बर, ठीक आहे. आज थोडंसं हा. समोर जाऊया आणि बघूया की साधना करताना आपल्याला काय काय महत्वाचा पॉइंट विसरायला नको. ठीक आहे? आता चार्ज करून पाणी प्यायचंय, ही बेसिक गोष्ट होती. आपल्याला चार्ज हो. करून पाणी प्यायचंय. पाणी पिताना, पहिलं उठल्यानंतर पाणी पिताना आपल्याला काय करायचंय, हातामध्ये ग्लास घ्यायचा. ठीक आहे? पहिल्यांदा जेव्हा झोपेतून उठाल तेव्हा आपल्याला पहिलं पाणी जे प्यायचं आहे ते पाणी
चार्ज करून पिणं गरजेचं आहे. चार्ज कसं करायचं? दीक्षा घेतल्यानंतर त्या पाण्यावरती आपली एनर्जी द्यायची. अशा पद्धतीने तुम्ही हात ठेवून हे करू शकता, किंवा तुम्ही असं या पद्धतीने पण एनर्जी देऊ शकता. दिसत आहे? मग आपल्याला हे, मी जर सकाळी उठल्याबरोबर पहिलं पाणी पित असेल तर मी काय बोलणार? हे पाणी ग्रहण करून मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होत आहे. किंवा जर एखाद्या व्यक्तीचं कशासाठी चाललंय, हे व्यक्तीचा अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन वाढायला पाहिजे, किंवा मला नोकरी मिळवायची आहे, त्यासाठी आपण करतोय, बरोबर? मग मी काय करायचंय? हे दिव्य रेखी शक्ती, तुझ्या कृपेने हे पाणी ग्रहण करून मला काय कर, चांगल्या पद्धतीने हा नोकरी लागलेली आहे, माझा अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन दिवसेंदिवस अधिक चांगल्या पद्धतीने वाढत आहे, असं तुम्हाला पाण्याला बोलून दाखवायचं आहे. पाण्यालाच का बोलून दाखवायचंय? कारण पाणी म्हणजे जीवन आहे. पाणी म्हणजे जीवन आहे. जसं ब्रह्मांड आहे तसं पिंड आहे. ब्रह्मांड म्हणजे आपलं आजूबाजूचं जग. त्याच्यामध्ये किती टक्के पाणी आहे? 71%, 72%, 71. 70%. 70%. ठीक आहे. हम्म. याचा तसंच माझ्या शरीरात पाण्याच्या ऊर्जा आहेत. माझ्या शरीरातही तेवढंच पाणी आहे. मग मी जर हा पाणी पिलं, हे पाणी माझ्या शरीरात जाणार, बरोबर? मला सांगा, आंघोळ केल्यानंतर फ्रेश वाटतं का हो? हो. वाटतं? हो. कोणाला इथे मॅडम, एक हा विचारायचं होतं. हा सुनंदा मॅडम, मी आंघोळ केल्यानंतर पाणी पिते की उठल्या उठल्या प्यायचं असतं? उठल्या उठल्या प्या, ब्रश न करताही पाणी प्या. पाणी के उठल्या उठल्या हा, पिलं तरी नाही मी चालेल. आंघोळ करून करते ना, म्हणून विचारलं. आंघोळ करून प्या, पण आंघोळीच्या अगोदरही आपलं बीपी मेंटेन राहण्यासाठी 1 ग्लास पाणी पिऊन बसायचं. म्हणजे बीपी आधी पण 1 ग्लास पाणी प्या, आणि आंघोळ झाल्यानंतरही 1 ग्लास पाणी प्या. कळालं? ओके. हे हो. पाणी का चार्ज करून प्यायचं आहे? कारण माझ्या शरीरात जेवढं या ब्रह्मांड म्हणजे पृथ्वी तलावावरती जेवढं पाणी आहे, तेवढं माझ्या शरीरात पण पाणी आहे. जसं पृथ्वीवरच्या पाण्याला ऊर्जा आहे, ते पाणी मला ऊर्जा देत आहे, तसंच मला जे मी शरीरात पाणी पिणार आहे त्यांनी पण ऊर्जा भेटणार आहे. मग ही ऊर्जा काय आहे? एक तर पॉझिटिव्ह ऊर्जा किंवा निगेटिव्ह ऊर्जा आपण बघितलं होतं, राईट? आठवत आहे का? हो. येस. प्रणाली हो. मॅडमचा तुमचा काही प्रश्न आहे, प्रणाली मॅडम? मला विचारायचं होतं, आपण जेव्हा आता आपल्या मुलांसाठी आपण करतो, हम्म. आता माझी मुलगी आहे, कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी, अभ्यासासाठी, तर पाण्याला अफर्मेशन कसं द्यायचं? आता हे पाणी चार्ज करताना रेकीची प्रेयर करायची. हम्म. प्रत्येकाला जेव्हा आपण स्वतःसाठी पण चार्ज करतोय तेव्हा रेकीची प्रार्थना करा. हम्म. इतरांना पण पाणी जर चार्ज करून देत आहे तर रेकीची प्रार्थना करायची. हम्म. ठीक आहे. मग हे पाणी त्या ज्या व्यक्तीसाठी तुम्ही तयार करणार आहात त्या व्यक्तीला द्यायचंय. पण ते अफर्मेशन देताना कसं त्या व्यक्तीचं नाव नाव घ्यायचं? घ्यायचं. हे पाणी ग्रहण करून तुमच्या मुलीचं नाव घ्यायचं. फॉर हा. एक्झाम्पल, माझ्या मुलीचं नाव जे काय असेल, हे पाणी ग्रहण करून या व्यक्तीला अभ्यासातलं कॉन्सन्ट्रेशन वाढत आहे, किंवा ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करत आहे. त्याच्यात काही सिम्बल्स वगैरे घालायचे काय असतं, असं काही? सिम्बॉल्स आत्ता नाही, सेकंड लेवलचं. तुम्ही आता पहिल्या लेवलचं अट्युनमेंट झालं का तुमचं? नाही. मी तुमचं आता बघितलं म्हणून मी लगेच काढलंय. ओके. आता उद्या सकाळी ज्यांना पहिल्या लेवलचं अट्युनमेंट घ्यायचं आहे, तर उद्या सकाळी 7 वाजता तुम्ही मला जॉईन करा, किंवा ओके. ज्यांचं जमलं नाही त्यांनी 5 वाजता करा. ठीक आहे. मग उद्या आपण सकाळी 7 वाजता. 7 वाजता. हं? हम्म. 7 वाजता. हा. तर अट्युनमेंट झाल्यानंतर आपण काय करतो, रेकीची साधना कशी करायची हा आपला टॉपिक आहे आजचा. बऱ्याच हा. लोकांना साधनेमध्ये प्रॉब्लेम होतोय, म्हणून मी काय करते आहे की साधनेचा तुम्हाला एक सेपरेट सांगते. 2 दिवस आपण साधनेवरतीच कॉन्सन्ट्रेट करणार आहोत. एकदा ओके. साधना समजायला सुरुवात झाली, घाबरून जाऊन साधना करायची नाही. कुठलीही हम्म. गोष्ट भीतीपोटी करताना त्याचे रिझल्ट मिळत नाहीत. हम्म. प्रेमाने कराल तर रिझल्ट मिळेल. ओके. पहिल्या लेवलला काय करतोय आपण? अफर्मेशन देणार, पॉझिटिव्ह वाक्य हा. पाण्याला बोलून दाखवणार. हा. नंतर आपण दुसऱ्या तिसऱ्या लेवलला सिम्बॉलचा वापर करणार. जे ओके. आपण सेकंड थर्ड लेवलला सिम्बॉल शिकणार आहोत, तिथे आपण हम्म. सिम्बॉल वापरायचे. कळालं? ओके मॅडम.
येस. ते आता काय जस्ट मी लावलं तेव्हा तुम्ही त्या अफर्मेशन देत होतात ना, की हे पाणी मी ग्रहण केलं की असं म्हणजे, तेव्हा मी म्हणून मी विचारलं की मुलांना द्यायचं असेल तर कसं द्यायचं. याच पद्धतीने द्यायचं, मुलांना पण याच पद्धतीने पाणी चार्ज करून द्यायचं. पहिल्या आणि हा, आपण अजून अफर्मेशन. एक प्रश्न आहे. आता हे पाणी किती वेळ चार्ज करून आधी ठेवायचं वगैरे असं काही आहे का? नाही, असं काही नाहीये. तुम्ही पहिल्या लेवलची आपली एनर्जी कमी असते, त्यामुळे हं. आपण वारंवार चार्जिंग करावं लागतं. म्हणजे आता ओके. हा लगेच चार्ज करून तुम्ही पिऊ शकता. बरोबर. आजूबाजूच्या पण वातावरणात एक पर्टिक्युलर ऊर्जा आहे. बरोबर. त्या पाण्याला जर तुम्ही जास्त वेळ तसं ठेवलं तर ते ऊर्जा पाणी ग्रहण करतं. आणि आता ही कॉलेजला जाते, आता बॉटल मधून प्लास्टिकची टप्परवरची बॉटल नेते, तर मग कसं करायचं? मग तेवढा वेळ तेवढं ठेवता नाही येणार. सकाळी तुम्हाला तिथे सिम्बॉलचा वापर करावा लागेल. काही दिवसानंतर जेव्हा तुमचं सेकंड लेवलचं अटेनमेंट होईल तेव्हा सिम्बॉल वापरावं लागेल. पण आता नाहीये तर आता मग? नाही होणार. आता तुम्हाला जसं डायरेक्टली तिला तुम्ही चार्ज करून देऊ शकता. कोणी हेल्थ चॅलेंजेस आहे, एखादी घरात आजारी व्यक्ती आहे, त्याला पण तुम्ही पाणी चार्ज करून देऊ शकता. ओके. आणि चार्ज. मला एक विचारायचं होतं, आता हा. आपण अख्ख्या बॉटलला मी चार्ज केलं, ती अर्धी झाली आणि त्यात रिफिल केलं परत, हा. तर तो इफेक्ट राहतो की कसं काय? नाही, परत चार्ज करा. नाही पण ती आता कॉलेजला आहे, तिने कूलर कुठलं ते पाणी भरलं त्याच्यात, हम्म. तर मग तो इफेक्ट त्याच्यात राहतो नाही, का? कमी होतो. पहिले बॉटल रिकामी करून घ्यायची आणि मग पूर्ण करायचं. आता हे चार्ज केलेलं पाणी तुम्ही दिलं आहे. हा. बरोबर. सिम्बॉल हा. टाकून दिलाय. सिम्बॉल हं. ड्रॉ करून त्याला दिला आहे. मूळतः आपल्याला काय करायचं आहे, काचेच्या बॉटलमध्ये जास्त इफेक्ट तुम्हाला जाणवतो. तर काचेच्या ग्लासमध्ये ऍटलिस्ट घरी पाणी पियायला सुरुवात करा. ओके. आणि स्टीलचं वगैरे? स्टीलचं तुम्ही आता ऑफिसमध्ये ऑप्शन नाही राहत, तिथे तुम्ही स्टील वापरा. ओके, कारण तिची एक आहे थर्मास सारखी बॉटल आहे, हा. तर मग त्याच्यात मी देऊ शकते मग. देऊ शकता, देऊ शकता. आणि आता हेच आता मी तिच्या नावाने मी चार्ज केलं पाणी, हम्म. पण चुकून हे पाणी कोणी अजून त्या मैत्रिणी कोणी घेतलं, हम्म. तर मग काही प्रॉब्लेम? नाही होणार. कारण तुम्ही अफर्मेशन काय दिलं आहे, कॉन्सन्ट्रेशन वाढतं. पण ते पॉझिटिव्ह. मुलीसाठी तिथे. हा, पण आता मुलीसाठी चुकून दिलाय. आता तिच्या चुकून मी जर बॉडीवरती पाणी निगेटिव्ह इफेक्ट नाही होणार. तिच्या, रेकीचा निगेटिव्ह हा, इफेक्ट काय आहे माहितीये? नाही. रेकीचा निगेटिव्ह इफेक्ट काहीच नाही. रेकी तुमची निगेटिव्ह इफेक्ट काय होईल, तुमची एनर्जी एनहान्स होईल, तुमचा ऑरा पॉझिटिव्ह होणार. जेव्हा तुम्ही हा, ते पण केव्हा, जेव्हा 21 दिवसांची पहिल्या लेवलची साधना कंप्लीट केली तेव्हा. ओके. जसं जसं तर तुम्ही कसं साधने. मला म्हणजे भीती होती की जर मी आता तिला चार्ज करून दिलं पाणी आणि चुकून मैत्रिणीने कोणी घेतलं, तर मग त्यांचा तो निगेटिव्ह इफेक्ट त्याला नाही, लागायला नको. निगेटिव्ह काहीच होत नाही. रेकी नाही ना? कधीच निगेटिव्ह गोष्टीला सपोर्ट करणार नाही. आणि रेकीद्वारे काही निगेटिव्ह घडत पण नाही. की बाबा आपण ओके. रेकीचं पाणी पिलं आहे किंवा काय, याने काही फरक पडणार नाही. तुमचे इंटेन्शन पॉझिटिव्ह पाहिजे. जेव्हा तुम्ही मुलीबद्दलही देत आहात, जेव्हा त्यांच्यासाठी टिफिन बनवत आहात किंवा घरातल्यांसाठी, आता घरात आपण जेव्हा रेकी देऊन स्वयंपाक करतोय, रेकीचा वापर करून आपण ज्या अन्नाला चार्जिंग करतो आहे, ते अन्न पाहुणे आल्यावर आपण बदलतो का? नाही. मग त्याच पद्धतीने आपल्याला बघायचंय की जसं ओके. आपण पाणी जर दुसऱ्यांनी पिलं तरी ते काय हितकारक आहे. मला कळलं? म्हणजे हिला काही हे नको, कोणाचं ते नाही, नेगेटिव्ह तिला हे पण नको नाही. लागायला. आणि हितकारकच नाही आहे ना? हे पाणी. ग्रहण केल्यानंतरही पॉझिटिव्ह इफेक्ट जास्त बघायला मिळतील. ओके मॅम, थँक्यू. येस. अशाच पद्धतीने आपण जेव्हा अन्नाला चार्जिंग करतो, ते पण अन्न आपण कोणालाही, जेव्हा आपल्याकडे गेस्ट आले त्यांनीही ग्रहण केलं तर काही साईड इफेक्ट होणार नाहीये. म्हणून अन्नाला उलट पॉझिटिव्ह जास्त राहील की त्या पाण्याची चव बदलते. आता इथे शक्तिपात झालेला नाही. उद्या संध्याकाळच्या सेशनमध्ये आपण पाण्याला चार्ज करून पिऊन, राईट. उद्या संध्याकाळच्या सेशनला आपण काय करूया, सगळ्यांचे शक्तिपात कंप्लीट होत आहे उद्या संध्याकाळपर्यंत. उद्या सगळ्यांनी चार्ज पाणी सोबत ठेवायचं, काचेच्या ग्लासमध्ये पाणी सोबत घ्यायचंय. ओके. समजलं इथपर्यंत? पाणी चार्जिंग का करायचं आहे, कारण शरीरातही पाणी आहे. पाण्याला एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा असते. जर तुम्ही पाण्याला सतत सतत पॉझिटिव्ह ऊर्जा दिली तर शरीरालाही ती ऊर्जा मिळेल. आणि जर पाण्याला, जे पाणी पित आहात त्याला सतत सतत नकारात्मक भाव बोलले तर पाणी पण त्याच पद्धतीने रिॲक्ट करेल. मग हे शरीरात जाणारं पाणी काय होतंय, माझ्या रक्तात मिसळत आहे. आणि रक्तात मिसळलेल्या पाण्याचा प्रवाह देखील काय होईल, जसं चार्ज केलेलं आहे तसंच तुम्हाला प्रवाह जाणवेल. राईट.
जर तुम्ही चार्जिंग केलेल्या पाण्यामध्ये निगेटिव्ह व्हायब्रेशन देत आहात, घरात कटकटी करत आहात, मग माठाच्या पाण्याला कसे व्हायब्रेशन राहतील? पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? कसे राहतील? पॉझिटिव्ह. माठातल्या पाण्याला तुम्ही रोज भांडणं ऐकवत आहात, रोज कटकटी वादविवाद जर तुमचं माठातलं पाणी ऐकत आहे, मग निगेटिव्ह होईल ना ते पाणी. तर मग प्लीज निगेटिव्ह 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 होईल. हा निगेटिव्ह. पॉझिटिव्ह कसं होईल? निगेटिव्ह होईल, कारण सतत सतत नकारात्मक भाव ते पाणी ऐकत आहे. म्हणून पाण्याला ही ऊर्जा आहे, तेच पाणी तुम्ही ग्रहण करता आहात, तर तुमच्या शरीरातली ऊर्जा देखील डिस्टर्ब होते. हॉटेलच्या अन्नालाही त्याच पद्धतीने आहे. जेव्हा तुम्ही सात्विक वातावरणामध्ये जेवण करता आहात, तेव्हा पॉझिटिव्ह ऊर्जा मिळेल. आणि तेच अन्न तुम्ही हॉटेलमध्ये ग्रहण करता आहात, तेव्हा तुम्हाला निगेटिव्ह व्हायब्रेशन मिळतात. किंवा तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये खात आहात, तेव्हा निगेटिव्ह व्हायब्रेशन मिळतील. ठीक आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच की पहिलं स्टेप येत आहे ते म्हणजे चार्ज केलेलं पाणी प्यायचं. रेकीची जेव्हा प्रॅक्टिस करत आहात तेव्हा चार्ज केलेलं पाणी हा रुटीन बनवून ठेवा. रुटीन बनवा की सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा मी रेकीची साधना करण्याच्या अगोदरही रेकीची प्रार्थना करून फक्त पाणी चार्ज करून पिईल. जे काही इच्छा असेल, आरोग्याच्या ज्या समस्या असतील, किंवा रिलेशनशिपमध्ये इश्यू असतील, किंवा कॉन्सन्ट्रेशन होत नाही आहे, किंवा पैशाचे काही ब्लॉकेजेस आहेत, तर हे पाणी ग्रहण करून मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होते. पहिली स्टेप क्लिअर आहे. साधनेमध्ये इथे काही अडचण होईल नाही? नक्कीच नाही होणार. पाणी चार्ज करणं समजतंय, हो. बरोबर? येस. ही एक स्टेप कंप्लीट झाली आपली. दुसरी स्टेप काय येत आहे? ग्रॅटिट्यूड करणं. म्हणजेच काय? रेकीचे 5 तत्व फॉलो करायचे आहेत. ग्रॅटिट्यूड करणं म्हणजे आजचा दिवस आज आपण बघितला, राईट? माझ्यासोबत जर मी बेडमध्ये उठलेली आहे, आजचा दिवस मी बघत आहे, माझ्या सगळं कुटुंब जागं झालंय, कुटुंब प्रसन्नतेने उठत आहे, ते ग्रॅटिट्यूड करायला पाहिजे ना युनिवर्सकडे, ब्रह्मांडाकडे थँक्यू म्हणायला पाहिजे. आपल्या ईश्वरीय शक्ती जी आहे, जे तुमचं काही श्रद्धास्थान आहे, त्या ईश्वराकडे धन्यवाद व्यक्त करा की अरे आज माझा आजचा दिवस तू मला दाखवलास. बरोबर? मी तुम्हाला नेहमी म्हणते, आपल्या कार्डवरती किती दिवस आहे आपल्याला माहिती आहे का? म्हणजे आपल्या आयुष्यात आपण किती जगणार आहोत माहिती आहे का कोणाला? नाही माहिती. मग आजचा दिवस आपण बघतो आहे, आजच्या सोबत उद्याचाही दिवस आपण बघतो आहे, ते ब्लेसिंग आहे. माझ्यासोबत येणारा हा क्षण ब्लेसिंग आहे माझ्यासाठी. माझं कुटुंब जगत आहे, हे पण माझ्यासाठी ब्लेसिंग आहे. कळालं? मग धन्यवाद व्यक्त करा त्या युनिवर्सचे, तुमच्या आई वडिलांचे, तुमच्या कुटुंबातील वरिष्ठांचे. ज्याच्या सोबत तुमचं जमत नसेल त्या व्यक्तीचे पण धन्यवाद व्यक्त करा. घरात जे व्यक्ती आहेत, लहान मोठे जे काही असेल, तुमचं पटत नसेल तरी धन्यवाद व्यक्त करा. अशा व्यक्तींना तर पहिले धन्यवाद व्यक्त करा. ज्यांच्यासोबत तुमचं पटत नाही, ज्यांच्यासोबत तुमचे वैचारिक मतभेद आहे किंवा काही प्रॉब्लेम आहे, त्यासाठी धन्यवाद व्यक्त करा. कळालं? समजलं इथपर्यंत? दुसरी स्टेप हो. केली आपण साधनेमधली. झालं दुसरी स्टेप कंप्लीट? येस. आपण तृप्ती मॅडम हळूहळू पुढे जाऊया. येस. मग तिसरं काय येत आहे? तिसरं काय येत आहे? बॉडी हिलिंग. सर्वात महत्वाची स्टेप आहे बॉडी हिलिंग आणि चक्रा मेडिटेशन. हे कंपल्सरी करण्याच्या गोष्टी आहेत. रेकीचे तत्वही तुम्हाला कंपल्सरी फॉलो करायचे आहेत. चार्ज केलेलं पाणी पण प्यायचं आहे कंपल्सरी, बरोबर? ग्रॅटिट्यूड पण करणंच आहे, कारण ग्रॅटिट्यूड म्हणजे आपल्याला जे काही कृतज्ञता व्यक्त करा ना. जितकं तुम्ही एक्सप्रेस कराल, जितकं थँक्यू म्हणाल, ईश्वर काय करेल, ही युनिवर्स रेकी शक्ती काय करेल, मल्टिपल टाइम्स तुमच्याकडे ते चान्सेस येतात की तुम्ही इतरांना थँक्यू 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 म्हणत जाल, ब्रह्मांडाला थँक्यू म्हणाल, बरोबर? त्यानंतर येतो आहे बॉडी हिलिंग पॉइंट. बॉडी हिलिंग पॉइंटच मी सांगितलं होतं की आपल्या शरीरामध्ये जे काही पॉइंट्स मी तुम्हाला समजून सांगितले,
ते सेशन नसेल तर माझ्याकडनं त्या दिवसाची रेकॉर्डिंग मी तुम्हाला आत्ता नोट्स पण नोट्स म्हणण्यापेक्षा पॉईंट शेअर करते की पर्टिक्युलर कुठे कुठे हात ठेवायचा आहे. त्या बॉडी हिलिंग पॉईंट्सला आपल्याला हिलिंग देताना पहिल्यांदा पूर्णतः रेकीची प्रार्थना करायची. येस. आणि तिथे आपल्याला हम्म. काय करायचंय, पहिला पॉईंट येतो माझे डोळे. 2 मिनिटं आपल्याला दोन्ही हात डोळ्यांवरती ठेवून एनर्जी तिथे द्यायची आहे. पूर्ण एनर्जी तिथे आपल्याला द्यायची आहे. आणि आपल्याला बोलायचंय, माझे डोळे संपूर्णतः दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने, ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने संपूर्णतः स्वस्थ आहे. मी माझ्या डोळ्यांनी अगदी स्पष्टपणे बघू शकत आहे. माझ्या डोळ्यांना स्वास्थ्य लाभ झालेला आहे. थँक्यू गॉड, थँक्यू गॉड, थँक्यू गॉड, थँक्यू रेकी, थँक्यू रेकी, थँक्यू रेकी. अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे. समजलं? प्रत्येक पॉइंटला अफर्मेशन काय द्यायचं आहे? मी डोळ्यांनी काय बघते आहे? मी डोळ्यांनी बघते. कानांनी मी चांगलं ऐकू शकते आहे. राईट? हम्म. बरोबर. नंतर माझ्या डोक्यामध्ये माझं डोकं काय आहे? माझं थर्ड आय चक्र. मला काय पाहिजे आहे? क्लिअर विजन पाहिजे. दूरदृष्टी मला भेटली पाहिजे. माझ्या विचारांना क्लॅरिटी भेटली पाहिजे. मला निर्णय क्षमता वाढली पाहिजे. मग माझ्या डोक्यांना जेव्हा खूप अतिविचारांनी घेरलेलं असेल तेव्हा माझी निर्णय क्षमता चांगली राहील का? नाही. नाही. मग अशा कंडिशनमध्ये जेव्हा मी माझ्या डोक्याला या पद्धतीने रेकी देते आहे किंवा या पद्धतीने रेकी देते आहे, तेव्हा काय बोलायचं आहे? दिवसेंदिवस माझी निर्णय क्षमता वाढते आहे. दिवसेंदिवस अधिकाधिक स्पष्ट पद्धतीने मी लोकांना ओळखू शकत आहे. कारण ज्या व्यक्तीमध्ये विचारांची क्लॅरिटी असते तोच चांगल्या पद्धतीने डिसिजन घेऊ शकतो. त्यालाच लोक ओळखता येतात. आणि अशा व्यक्तीची निर्णय क्षमता पण खूप स्ट्रॉंग असते. कळालं? एक एक पॉइंटला या पद्धतीने अनुभवायचं आहे. असे 18 बॉडी हिलिंग पॉइंट मी सांगितले होते. 18 बॉडी Yes. हिलिंग पॉइंट आपण कंप्लीट केले. करेक्ट? माझे थर्ड आय म्हणजे आपले दोन्ही डोळे, दोन्ही कान, आपलं क्राऊन चक्र, थर्ड आय हम्म. चक्र, आपला गळा समोरून, गळा हो. मागून. बरोबर. एकदम. गळ्याच्या जवळ तुमचं थायरॉइड ग्लँड येतं. छानच. ज्या लोकांना थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल त्यांनी गळ्याच्या तिथे हिलिंग करणं गरजेचं आहे. मग हृदय चक्र, हृदयाच्या आणि मग आपल्या ब्रेस्ट. बरोबर. दोन्ही आपल्या ब्रेस्ट चेस्टला हिलिंग द्या, हृदय चक्राला हिलिंग द्या. मग खाली येतं आहे आपलं मणिपूर चक्राला हिलिंग द्या समोरच्या साईडने. मणिपूर चक्र म्हणजे 2 बरगड्या, हम्म. अगदी बरगड्या संपतात तिथे आपलं नाभी चक्राच्या 3 बोटं वरती. बरोबर. मणिपूर चक्रानंतर स्वादिष्टान चक्राला हिलिंग द्यायची आहे. प्रत्येकाचं कार्य मी तुम्हाला समजून सांगितलं होतं की या या चक्राचं काय काय कार्य आहे. बरोबर. हम्म. स्वादिष्टान चक्राच्या तिथे आहे गर्भाशय. मग ज्यांना पिरियड्सचे प्रॉब्लेम्स आहे, गर्भाशयामध्ये काही अडचणी येत आहे किंवा गायनिक इश्यू आहे, कन्सेप्शन रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील, तिथे तुम्ही हिलिंग द्या. कळालं? मग येत आहे रूट चक्र. रूट चक्र म्हणजे काय? आपला मूलाधार. जिथे स्टॅबिलिटी आपल्याला वाटते आहे, आपल्याला जिथे भीती वाटत आहे, समजा कुठल्याही गोष्टीची अनामिक भीती असते, आपल्याला घाम सुटून जातो, अनामिकता होते, सगळं आपण कुठल्याही गोष्टी नकळत घडतात. म्हणजे काय? माझं रूट चक्र इम्बॅलन्स होत आहे, माझे गुडघे दुखत आहे म्हणजे माझं रूट चक्र इम्बॅलन्स आहे. तेव्हा आपल्या दोन्ही पायांच्या मधात रेकी द्यायची आहे. रूट चक्र समोरून पण आहे, रूट चक्र मागून पण आहे. टेलबोन माहितीये? माकड हाडाचं शेवटचं टोक. हम्म. तिथे गुदद्वार आहे, तिथे आपल्याला रेकी द्यायची आहे. दोन्ही हातांनी आपण तिथे रेकीची प्रार्थना करून माझा रूट चक्र संपूर्णतः स्टॅबिलाइज आहे. माझे सगळे अवयव हातांनीच, प्रेस नाही करायचं, प्रेस नाही करायचं आपल्याला. प्रेस करायचं नाही आपल्याला, फक्त काय करायचं आहे? तिथे ऊर्जा प्रवाहित करायची. जसं फॉर एक्झाम्पल आपले हातपाय दुखत असले तर काय करतोय आपण? तिथे आपल्या हातांचा स्पर्श करतो. पहिल्या लेवलला आपण काय करतोय? स्पर्श चिकित्सेचा वापर करतो. म्हणजे दोन्ही हातांच्या साह्याने आपण आपल्या शरीरामधले जे काही ब्लॉकेजेस आहेत ते दूर करणार. इथे एनर्जी थोडी कमी पडणार आहे. 10%च तुमचं पहिलं अटेनमेंट झाल्यानंतर एनर्जी थोडीशी वाढणार आहे. मग साधनेने तुम्ही थोडी एनर्जी वाढवाल आणि सेकंड लेवलला, थर्ड लेवलला तुमची ऊर्जा 100% कार्य करते.
आध्यात्मिक ऊर्जा जी असते ती हळूहळू हळूहळू वाढत असते. बरोबर. मग त्यामुळे आपण थर्ड लेवल नंतर आपण जगाच्या पाठीवरती कोणाचीही हिलिंग करू शकतो. कळालं इथपर्यंत? हो. येस. मग अशा पद्धतीने माझ्या दोन्ही गुडघ्यांना आपल्याला रेकी द्यायची आहे. बरोबर. गुडघ्यानंतर तळव्यांना रेकी द्या. मग माझे खांद्यांना रेकी द्या. बरोबर. खांद्यानंतर आपल्या बॅक साईडला जे मणिपूर चक्र आहे तिथे, मागची माझी कंबर आहे तिथे रेकी द्यायची. माझं जे रूट चक्र मागच्या साईडनी, असे पूर्ण पॉइंट्स आपल्याला 2-2 मिनिटं प्रार्थना करून पूर्ण हातांच्या ऊर्जा तिथे द्यायच्या आहेत. आणि इंटेन्शन काय ठेवायचं आहे? ज्या अवयवाला रेकी देणार तो अवयवाला दिव्य रेकी शक्तीच्या साह्याने स्वास्थ्य लाभ झालेला आहे. ही प्रार्थना जरी सिंपल केली की दिव्य रेकी शक्तीच्या साह्याने माझ्या कानांना स्वास्थ्य लाभ झालेला आहे, मी माझ्या कानांनी अगदी स्पष्टपणे ऐकू शकत आहे, हे इंटेन्शन तुम्ही सेंड करा युनिवर्सकडे. हे रेकी शक्ती असंच होऊ दे. थँक्यू गॉड, थँक्यू रेकी. जितकं तुम्ही ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस कराल, जितकं धन्यवाद व्यक्त कराल, तितकी तितकी रेकी तुम्हाला सपोर्ट करणार. कळालं? रेकी ही तुमच्या पॉझिटिव्ह इंटेन्शनवर काम करणार आहे. कळतंय? तुम्ही जितक्या पॉझिटिव्ह इंटेन्शननी रेकीचा वापर करणार, तुम्ही जितके पॉझिटिव्ह राहाल, जितकी तुमची चांगली साधना कराल, रेकीचे 5 तत्व तुम्ही फॉलो कराल, दिवसेंदिवस तुमच्या लाईफमधले निगेटिव्ह लोक पण आपोआप दूर जातात. तुम्हाला काहीच करण्याची गरज पडत नाही. रेकीच्या मध्ये आल्यानंतर हा साईड इफेक्ट आहे बरं. हा साईड इफेक्ट आहे की तुम्हाला काहीच करावं लागत नाही. जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती तुमच्यापर्यंत येते आणि जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती आपोआप हळूहळू हळू दूर चालली जाते. फक्त आणि फक्त साधनेवरती भर द्यायचं. कळालं इथपर्यंत? येस. हो. आता पुढचं जायचंय. पुढे म्हणजे काय? माझं 7 चक्रांचं मेडिटेशन. 7 चक्रांचं मेडिटेशन मी 21 मिनिटांचा ऑडिओ पाठवते. ठीक आहे. 21 मिनिटांचा ऑडिओनी काय करायचं आहे? प्रत्येक चक्रांवरती लक्ष केंद्रित करायचं. म्हणजेच काय? प्रत्येक चक्रांना मेडिटेशन करताना खालून चालू करायचं. खालून म्हणजे रूट चक्र. माझा जो मूळ आहे, माझा मूलाधार, मूलाधारावरती गणपती बाप्पा बसलेला आहे. जसं आराध्य कोण आहे आपला? पहिला आज चतुर्थी आहे, बरोबर. पहिल्याला आपल्याला काय? आराध्य गणपती बाप्पाचं पहिलं स्थान. गणपती. म्हणून पहिल्यांदा मूलाधार चक्राचं मी मेडिटेशन करणार. मग पहिल्यांदा मूलाधार चक्र बॅलन्स असेल तर मला लाईफमध्ये स्टेबल वाटेल. आणि जर एकदा स्टॅबिलिटी मिळाली तर माणूस काही पण मिळवू शकतो. बरोबर. की मला स्टॅबिलिटी आहे, मला आर्थिक स्टॅबिलिटी वाटते, मला रिलेशनशिपमध्ये, मला हेल्थ वाईज मी स्टेबल आहे, तेव्हा हळूहळू एक एक गोष्ट मी अचीव करेल. म्हणून पहिल्यांदा येतो तो मूलाधार चक्र. मूलाधार चक्राला जेव्हा आपल्याला चार्ज करायचं आहे, बॅलन्स करायचं आहे, तर मी मंत्र साधना सांगितली होती की तो लम नावाचा उच्चार करायचा. हो. बरोबर. डोळे हलके बंद करायचं, संपूर्ण लक्ष आपण मूलाधार चक्रांवर केंद्रित करायचं आणि आपण काय करणार? 2 ते 3 मिनिटं लम लम हम्म. लम या प्रकारे साधना करायची. एक आणि मूलाधार चक्राचा रंग कुठला सांगितला होता? लाल कलर. लाल. तो तिथे आपल्याला बघायचा प्रयत्न करायचा की मला लाल कलर व्हिज्युअलाइज होतो का? मला तिथे लाल कलर व्हिज्युअलाइज होतो आहे का? बरोबर. समजलं का इथपर्यंत? हो. हा. हो. हो. पुढचं चक्र कुठलं येतं? स्वादिष्टान चक्र. स्वादिष्टान. हा. अधिष्ठान. बरोबर. स्वादिष्टान चक्रावरती हळूहळू वरती यायचं, डोळे बंदच ठेवायचे. चक्रा मेडिटेशनच्या वेळेस पाठीचा कणा ताठ आणि डोळे हलके बंद. दोन्ही हात हृदय चक्राजवळ जोडून ठेवा किंवा या पद्धतीने रिसिविंग मोडमध्ये ठेवले तरी चालेल. अशा पद्धतीने हृदय चक्राजवळ जोडून ठेवा किंवा अशा आपण ओंकारचं जे साधना करतो त्या या पद्धतीने या मुद्रेत ठेवा किंवा तुम्ही ओपन हँड असे म्हणजे ब्रह्मांडाकडनं ऊर्जा रिसीव्ह करतो आहोत असे ठेवले तरी चालते. कळालं? येस. समजलं? मग आपण हो. कुठे आहे?
मूलाधार चक्रावर येतोय. हळूहळू चक्र साधना करताना मूलाधार चक्रानंतर स्वादिष्टान चक्र, स्वादिष्टान चक्रावरती आपण वम नावाचा मंत्र जाप करणार. आणि तिथे रंग कुठला व्हिज्युअलाइज करायचा आहे? ऑरेंज केसरी नारंगी. कलर, नारंगी कलर व्हिज्युअलाइज हा. करायचा. बरोबर. मग तिथे तो कलर बघण्याचा 2 ते 3 मिनिटं पूर्ण लक्ष आपल्या स्वादिष्टान चक्र म्हणजे जिथे आपले गायनिक जे आपल्या अवयव आहे जे आहे तिथे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सवरती आपण लक्ष केंद्रित करायचं आहे. आणि तिथे काय करायचं आहे? ऑरेंज कलर दिसतो आहे का बघायचं. तो ऑरेंज कलर कधी कधी तुमच्या नजरेसमोर पण दिसू शकतो. तो ऑरेंज कलर तुमच्या डोळ्यासमोर पण दिसू शकतो, तर घाबरून जायचं नाही. ठीक आहे. हळूहळू वरती यायचं. बरोबर. स्वादिष्टान चक्रानंतर मणिपूर चक्रापर्यंत येतोय. मणिपूर चक्रामध्ये कुठला कलर सांगितला होता? पिवळा कलर. पिवळा कलर व्हिज्युअलाइज करायचा. पिवळ्या कलरचा नंतर आपण मंत्र कुठला सांगितला होता? रम. मणिपूर चक्राचा रम रम रम. तशी साधना आपल्याला मणिपूर चक्रावरती लक्ष केंद्रित करून करायची आहे. मग हळूहळू हृदय चक्रापर्यंत यायचंय. तुम्ही दोन्ही हात हृदयावरती असे ठेवले तरी चालतील किंवा हात जोडून ठेवले तरी चालतील. या मुद्रेमध्ये करत असाल तरीही चालेल. हात रिसिविंग मोडमध्ये असाल तरीही चालेल. फक्त आणि फक्त चक्रा मेडिटेशनच्या वेळेस पाठीचा कणा सरळ ठेवून करायचं आहे. कळालं? पाठीचा कणा ताठ ठेवून आपण चक्रा मेडिटेशन करणार. पुढे येतो आहे. माझं जे हृदय चक्र आहे त्याला बॅलन्स करताना आपल्याला तिथे गुलाबी हिरवा कलर आपण व्हिज्युअलाइज करणार. हिरवा. बरोबर. हिरवा कलर बघायचा किंवा गुलाबी बघू शकता. ठीक आहे. आणि तिथे आपल्याला बघायचं आहे यमाला आठवायचंय. कुठलं? यम यम यम. यम. बरोबर. ही मंत्र साधना आपल्याला करायची. हळूहळू हळूहळू आपण पुढे वरती जातोय. मग झाल्यानंतर हृदयानंतर आपलं कुठलं चक्र येतोय? थ्रोट चक्र येत आहे का? थ्रोट. थ्रोट मग चक्र. माझं थ्रोट. विशुद्धी चक्राला मी काय करणार आहे? हिलिंग देणार आहे. विशुद्धी चक्राला हिलिंग देताना माझं आकाश तत्व इथे आहे आणि आकाशी रंग आपल्याला व्हिज्युअलाइज करायचा आहे. कुठला रंग बघतोय आपण? आकाशी रंग. बरोबर. आणि तिथे आपल्याला 2 मिनिटं पूर्णतः लक्ष केंद्रित करून हम 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 अशी मंत्र साधना करायची. जर हे 5 तत्व कुठे आहे? माझ्या स्पाईनवरती आहे. बरोबर. स्पायनल जो आहे ना कॉर्ड, माकड हाड त्याच्यावरती आहे. हे चक्र आपल्याला काय करत आहे? हे जे खालचे चक्र आहेत हे मला कुठे जोडत आहे? माझ्या प्रपंच चालवण्यासाठी पाहिजे. वरचे जे चक्र आहे ते मला ब्रह्मांडासोबत जोडत आहे. बरोबर. मला सगळे चक्र बॅलन्स असणं गरजेचं आहे. कुठलेही चक्र ओव्हर ऍक्टिव्ह होता कामा नये. हळूहळू हळूहळू आपण साधना पुढे नेणार. इथे हम 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 3 मिनिटं आपल्याला साधना करायची. ती झाल्यानंतर हळूहळू थर्ड आय चक्रावरती लक्ष केंद्रित करा. तिथे डार्क कुठला कलर बघायचा आहे? निळा कलर, अस्मानी कलर तिथे व्हिज्युअलाइज करायचा आहे. बरोबर. आणि उम 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 अशी मंत्र साधना करायची. उम 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 अशी मंत्र साधना आपल्याला करायची आहे. कळालं? हळूहळू पुन्हा वरती यायचं आहे. नंतर ओंकार गुंजन 3 मिनिटं. सर्वात शेवट जो आहे तो ओंकार गुंजननी करायचा आहे. सगळ्यांनी कॅमेरा ऑन करून बसा शक्य असेल तर. इथपर्यंत समजलं आहे प्रत्येकाला? हो. चक्र मेडिटेशन कशा पद्धतीने करायचंय? हो. हो. येस. आपण आज काय काय बघितलं? येस. घाबरून जायचं नाही कुठल्याच गोष्टीला. हळूहळू जितकं तुम्ही रेकीला अगदी प्रेमाने हँडल करण्याची गरज आहे. जितकं तुम्ही त्यांना तिची प्रार्थना कराल, जितकं तुम्ही तिला आवाहन कराल, तितके तितके तुम्हाला सुंदर रिझल्ट मिळतील. जितका रेकीचा वापर कराल तितकं रेकी तुम्हाला सपोर्ट करेल. जर तुम्ही वापरच नाही केला तर तुम्हाला त्याचा अनुभव येणार नाही. म्हणून पहिल्यांदा काय करायचंय?
चक्र वॉटर चार्ज. हा पाणी वॉटर पाणी पाणी चार्ज. चार्ज करून घ्यायचं. बरोबर. सकाळी उठल्यावरती ग्रॅटिट्यूड करा, पाणी चार्ज करा. बेडमध्ये वॉटर आहे चार्ज करायचं वॉटर पहिलं. चार्ज करायचं. बरोबर. पाणी चार्ज करून घ्या. रेकीचे वापर करताना कितीही रेकी शिका, जर तुम्ही तत्व फॉलो करत नसाल तर उपयोग होणार नाही. म्हणून दिवसेंदिवस जितकं जितकं मी म्हणते 100% होणार नाही. बरोबर. आपण या या ज्या प्रपंच चालवत आहोत तिथे आपल्याला राग हा महत्वाचा आहे. राग आपण थोडा तरी प्रमाणात पाहिजे. बरोबर. सगळाच राग सोडून उपयोग नाहीये. सगळेच आपण विषय सोडून उपयोग नाही. पण मॅक्झिमम टाइम 5 तत्व फॉलो करण्याचा प्रयत्न करायचा. रेकीचे 5 नियम ते लक्षात घेऊन त्या त्या पद्धतीने मी त्याचा विचार करणार की मी आज राग करणार नाही, मी चिंतेपासून दूर राहणार. बरोबर. माझ्यावरती झालेल्या आशीर्वादांची मला काय करायची, काउंटिंग करायची, म्हणजे काय, कृतज्ञता व्यक्त करायची, गिनती करायची. नंतर येत आहे मी आज माझं काम इमानदारीने करणार. इमानदारीने करणं म्हणजे जे काम मी करते आहे तिथे पूर्ण ऊर्जा द्यायची आहे, पूर्ण फोकसनी मी ते काम कंप्लीट करण्याचा प्रयत्न करेल. जरी मला जमत नसलं तरी मी ट्राय करेल. आणि शेवटी काय आहे, हं? जर जे लोक माझ्या आजूबाजूला माझ्या सानिध्यात कृपा. लोक येत आहे, किंवा मी माझ्या आजूबाजूला कुठले झाडं वाढवत आहे, किंवा माझ्या आजूबाजूला कुठले प्राणी आहे, त्या लोकांशी प्रेमाने वागण्याचा प्रयत्न करेल. त्यांच्याबद्दल दया करुणेचा भाव हृदयात ठेवणार. प्रेम दाखवायचं म्हणजे अगदी एकमेकांच्या गळ्यात पडणं गरजेचं नाहीये, पण एक मानवता धर्म आपल्याला फॉलो करायचा आहे. सिंपल रूल आहे. जमेल ना? राईट. हो. आता आता या जे आपण शिकलो आहे त्यामध्ये मी पहिल्यांदा बेसिक आहे की तुम्ही साधनाला महत्त्व देताना पहिल्यांदा येत आहे ते म्हणजे रेकीचे तत्व. तत्व सोडून वागू नका. मग आपल्याला रिव्हर्समध्ये यावं लागतं, मागे येतो आपण, खेचल्या जातो मागे आपोआपच. म्हणून जेव्हा पण करतो आहे रेकीचे 5 तत्व फॉलो करा, ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या घटना घडताय, जे लोकांच्या सानिध्यात आहे, छोट्या छोट्या गोष्टींची आपल्याला मदत मिळते, त्याला धन्यवाद व्यक्त करा. नंतर काय येतं आहे, चार्ज केलेलं पाणी प्यायचंय. नंतर काय येतो आहे, ग्रॅटिट्यूड करणे. बरोबर, नंतर येत आहे मला बॉडीला हिलिंग देणं महत्वाचं. माझ्या हा आता हिलिंग देताना किती पॉईंट्स आहे, 18 बॉडी हिलिंग पॉईंट्स सांगितले. 24 कोणी सांगतं, कोणी 18 सांगतं. आता एवढं म्हणजे 3 मिनिटं एका पॉइंटला हिलिंग द्यायची, शक्य होईल का तेवढी? एका बैठकीत तर शक्य होणार नाही. मग मी काय करणार, अर्धे बॉडी हिलिंग पॉइंट सकाळी घेईल, अर्धे रात्री घेईल, किंवा असंही करू शकतो, आज मी 6 बॉडी हिलिंग पॉइंट घेणार, उद्या 6 घेईल, परवा 6 घेईल. असंही होता कामा नये की माझे इति कर्तव्य म्हणजे काय, सकाळी उठल्यापासून माझं काही जे काही जबाबदारी आहे ते सोडून रेकीची फक्त साधना करते, आणि माझ्या घरातले व्यक्ती, माझं जॉब राहतोय, माझ्या घरातले व्यक्ती उपाशी राहत आहे, असं करता कामा नये. प्रॉपरली टाइम मॅनेज करणं गरजेचं आहे. तुमचं जे काही काम आहे दिवसभरातून, तुमचे लहान मुलं आहे किंवा जॉब तुम्ही करत असाल, तेवढा वेळ काढून आपल्याला रेकीची प्रार्थना करायची आहे, तेवढे बॉडी हिलिंग पॉइंट्स करायचे आहेत. कळाले? जेवढे आज तुमचा 3 बॉडी हिलिंग पॉइंट शक्य आहे, तर उद्या दुसरे 3 पॉइंट घ्या, परवा अजून तिसरे 3 पॉइंट घ्या. जिथे जिथे प्रॉब्लेम जास्त आहे, म्हणजेच काय, एखाद्याचं सतत डोकं दुखत आहे, मायग्रेनचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी काय करणार, थर्ड आय चक्र आणि क्राऊन चक्रला जास्त रेकी द्यायची, म्हणजे तिथे पॉईंट तो रोज कंपल्सरी घ्यायचा. ज्याला थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे तो गोळ्याचाच घेणार, ज्याला शुगरचा आहे त्यांनी मणिपूर चक्राचा घ्यायचा आहे. बरोबर. ज्याला गायनिक रिलेटेड म्हणजे काय, लेडीजचे काही प्रॉब्लेम्स आहे किंवा कन्सेप्शनचे काही इश्यू आहे, मिसकॅरेज आहे, फायब्रॉइडच्या गाठी आहे, त्यांनी स्वादिष्टान चक्र रोज घ्या. ज्यांना रूट चक्र म्हणजे गुडघे दुखत आहे त्यांनी गुडघ्यांचा पॉइंट रोज घ्या. कळालं का? इतकं फ्लेक्झिबल आपल्याला करता येतंय. इथपर्यंत कळालं सगळ्यांना? हो. हं. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत? त्यानंतर रेकीची साधना करताना चक्रा मेडिटेशन केव्हा घ्यायचं, तो पण एक प्रश्न होता. चक्रा मेडिटेशन तुम्ही जेव्हा झोपत आहात तेव्हाही घेतलं तरी चालेल, सकाळी उठत आहात लवकर तेव्हाही केलं तरी चालेल. कुठल्याही वेळेला जेव्हा तुम्ही 20 मिनिटं शांततेने बसू शकाल तेव्हा चक्रा मेडिटेशन करायचंय. ट्रॅव्हलिंगमध्ये मेडिटेशन करायचं नाही.
त्यानंतर मेडिटेशन झाल्यानंतर अर्धा तास तुम्ही कोणाशी बोलू नका. आता हा प्रश्न मॅम पडतो. चक्र हिलिंगचं काही म्हणजे जेव्हा आपण चक्र हिलिंग करतो तेव्हा त्याचं काही हे आहे का, म्हणजे म्युझिक वगैरे काही आहे? हा, मी तेच म्हणजे फ्रिक्वेन्सी असतात त्याच्या. तो रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला पाठवते. तो ओके. ऐकून तुम्हाला वाटत असेल, तसं तुम्हाला चांगलं वाटत असेल तर तुम्ही ऐकून करा. जर तुम्हाला स्वतःच म्हणून छान वाटत आहे, काही जणांना ऐकण्यापेक्षा ना, मी स्वतः चॅन्टिंग करते बा, मी त्याचा मंत्र उच्चार करते तर मला चांगलं वाटतं. दोन्ही इफेक्ट आहे. उद्या अजून एक चक्रा मेडिटेशन मी तुमच्याकडून करून घेईन, ते पण तुम्हाला छान वाटेल. ठीक आहे, कळालं? तर चक्रा मेडिटेशन केल्यानंतर बोलायचं यासाठी नाही, कारण तेव्हा तुमची एनर्जी वाढलेली असते. त्या साधनेच्या नंतर जवळपास अर्धा तास कोणाशी संवाद साधू नका. मंत्र जाप करा किंवा तुमचं जे काही आपल्या धर्माप्रमाणे जे काही तुम्हाला ऐकायचं असेल पॉझिटिव्ह ऐका किंवा झोपून जा शांततेत अर्धा तास. पण संवाद साधण्याचा प्रयत्न करू नका, कारण तेव्हा तुमची एनर्जी भरपूर वाढलेली असते. एखाद्या वेळेस जर तुमची चिडचिड झाली आणि रागाच्या भरात तुम्ही अपशब्द बोलले तर त्याचा इम्पॅक्ट समोरच्या व्यक्तीवरती पडतो. तर पॉझिटिव्ह वातावरणात राहण्याचा प्रयत्न करायचा, शांत वातावरणात राहण्याचा प्रयत्न करायचा, किंवा तुम्ही झोपून घेऊ शकता. येस दीपाली मॅडम, तुम मॅडम. हा बोला. हा. एका वेळेस अफर्मेशन किती वेळा म्हणजे हे करायचं, लिहायचं किंवा म्हणायचं? एका वेळेस साधारणतः म्हणजे जेव्हा आपण म्हणजे आता मेडिटेशन हे करतो. बघा, हम्म, आरोग्याविषयी, हा, मनीविषयी असं एक एक पॉइंट घ्यायचे की एकच घ्या. अं, एका वेळेस तुम्ही मॅक्स टू मॅक्स 3 अफर्मेशन वरच काम करायला पाहिजे. एका किती वेळेस दिवस म्हणजे कोणतं करायचं? कोणतं? हा किती एका दिवस करायचं एका अफर्मेशनवर काम? एका वेळेस मी तर म्हणेल साधारणतः 21 दिवस एकाच अफर्मेशनवर काम करा. आणि म्हणजे अफर्मेशन फक्त हेल्थ हेल्थ काम हेल्थ करतात मीन्स 21 दिवस प्रॅक्टिकली हेल्थ अफर्मेशन. मला स्वास्थ्य लाभ झालेला आहे किंवा मला स्वास्थ्य लाभत आहे, हे अफर्मेशन तुमचं डोकं ऍक्सेप्ट करेल का हो? हे तुम्ही लिहिता आहात. अफर्मेशनचे रिझल्ट का येत नाही? तुम्ही लिहिता आहात, मला रेकी शक्तीच्या साह्याने स्वास्थ्य लाभ झालेला आहे. पण केव्हा? जेव्हा तुम्ही रेकी रोज तुमच्या बॉडी हिलिंगला देत आहात, तेव्हा तुम्ही हे अफर्मेशन दिलं तर तुम्हाला रिझल्ट मिळतील. एखादा व्यक्ती अफर्मेशन देतो आहे की माझं वजन कमी झालेलं आहे किंवा मी 2 किलो वजन कमी केलेलं आहे, मग त्यासाठी काय करावं लागतंय? ते तुम्ही करता आहात का? आपलं माइंड काय असतं माहितीये? क्वेश्चनवर क्वेश्चन करत जातं, प्रश्नावर प्रश्न विचारणार तुम्हाला. जेव्हा तुम्ही अफर्मेशन लिहिणार, म्हणून 3च अफर्मेशन म्हणजे महिनाभरासाठी 3च अफर्मेशन घ्यायचं, जास्त अफर्मेशन घ्यायचे नाहीत. एक मनीचं घ्या, एक रिलेशनशिपचं आणि एक हेल्थचं. आणि त्या तिन्ही सेक्शनमध्ये हळूहळू आपल्याला काय करायचे? थोडं थोडं काम करायचं. जसं मी समजा माझं वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करते, मग मी वजन कमी करताना माझ्या आहारामध्ये बदल केले आहेत का? माझं जर मी वजन कमी करते आहे, मी हा अफर्मेशन की माझं रेकी शक्तीच्या साह्याने किंवा जे काही माझं वजन 2 ते 5 किलो कमी झालंय, पण माझं माइंड एक्सेप्ट करेल का 5 किलो वजन कमी झालंय तर? काही करणार. केव्हा एक्सेप्ट करेल? जेव्हा मी याच्यासाठी डाएट पण फॉलो करते आहे. म्हणजेच काय, मी तुम्हाला नेहमी सांगते, चक्रा बॅलन्सिंगसाठी आपल्याला 3 गोष्ट महत्वाच्या आहे: आहार, विहार आणि विचार. राईट? आपण 3 गोष्टीवरती काम जर केलं तर माझे चक्र कसे होईल? बॅलन्स होतील. मी आहार पण त्याच पद्धतीने घ्यायला पाहिजे. विहार म्हणजे काय? मी चक्रासाठी त्या पद्धतीने योगा किंवा मेडिटेशन करतो आहे का? आणि विचार म्हणजे काय? विचार म्हणजे आपण जो बीज मंत्राचं जे साधना करतोय, चक्राचं बॅलन्सिंग करण्यासाठी बीज मंत्र म्हणतो आहे का? ते पण महत्वाचं आहे. करेक्ट? येस. किती पॉईंट घ्यायचे असं नाही. एकच अफर्मेशन जर घेत असाल तर त्याच्याबद्दल साईडमध्ये काही तुमचे अदर तुम्ही फॉलोअप घेत आहात का? फॉलोअप घेत आहात का म्हणजे मी जसं वजनावरती बोलत होतो, तर वजनावरती बोलताना मी योग्य तो आहार घेतल्यामुळे माझं वजन कमी होते आहे. प्रोटीन
युक्त आहार घेतल्यामुळे माझं वजन कमी होत आहे. एक्झरसाइज आणि योगा आणि सूर्यनमस्कार केल्यामुळे माझं वजन कमी होत आहे. ही काय झालं, प्रॅक्टिकल अफर्मेशन झालं. जेव्हा माइंड सपोर्ट करेल, जेव्हा तुम्ही ती गोष्ट करत पण आहात, बरोबर, तुम्ही डाएट पण घेत आहात, तुम्ही त्याच्यावर काम पण करत आहात, तेव्हा तुम्हाला ते रेकीचं पण स्वतःला तुम्ही रेकी पण देत आहात, तुमच्या मणिपूर चक्राला बॅलन्सिंगसाठी तुम्ही रेकी पण देत आहात, तेव्हा तुम्हाला काय होईल, वजन आपोआप कमी झाल्यासारखं वाटेल. त्यात अजून एक येतो पॉइंट, सब सब अफर्मेशन येतात हे, की मी इंटरमिडिएट फास्टिंग म्हणजे सकाळी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जो व्यक्ती जेवण करतो त्याचंही वजन बॅलन्स राहतं. राईट, 9 तास जे सकाळचे मिळतं आहे तेव्हा जर आपण जेवण करतो आहे तेव्हाही आपलं वजन बॅलन्स होत आहे. प्रॅक्टिकली आपला माइंड प्रत्येक गोष्टीवरती क्वेश्चन करणार आहे, तो लॉजिकल आहे. हे करता आहात तर त्याचा प्रश्न तो तुम्हाला विचारेल की तुम्ही हे करून काय मिळणार. म्हणून त्या गोष्टी करताना जेव्हा तुम्ही म्हणता आहात की माझे चक्रा बॅलन्स झाले पाहिजे, तेव्हा चक्रांना मी रोज रेकी देते आहे का? जेव्हा आपण चक्रांना बॅलन्स करतो आहे त्या चक्रांच्या रिलेटेड फूड खातो आहे का? चक्रांना बॅलन्स करताना मी त्या चक्रांचा मंत्र जाप रोज करते आहे का, हे चेक करणं पण महत्वाचं आहे. हा प्रॅक्टिकल अप्रोच झाला. हळूहळू तुम्हाला अजून डीपमध्ये जाता येईल. कळतंय? या पद्धतीने अफर्मेशन आपल्याला रिझल्ट देतील. मॅम, ओ, आपण पॉइंट्सला हिलिंग देताना आणि चक्रांना हिलिंग देताना दरवेळेला प्रार्थना म्हणायची का, प्रत्येक पॉइंटच्या वेळेला आणि प्रत्येक चक्राच्या वेळेला? नाही, चक्राच्या वेळेला आपल्याला प्रार्थना एकदाच म्हणायची. ओके. चक्रांच्या मेडिटेशनला बसताना दोन्ही हात हृदयाजवळ हे करा आणि प्रार्थना करायची आहे. दोन्ही हात हृदयाजवळ, की मी रेकीची प्रार्थना करते, मी स्वतःची आभारी आहे, माता पिता समस्त गुरुजनांची आभारी आहे, रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत, हे दिव्य रेख शक्ती माझ्या हातात प्रवाहित हो आणि या ऊर्जांची मला काय कर, अनुभव कर. आता माझी मदत कर, आता माझी मदत कर, या पद्धतीने प्रार्थना करायची आणि पहिले ऑरा क्लीन करून घ्यायचा. ठीक आहे, सकाळी करा, संध्याकाळी करा. ऑरा काय करायचं, दोन्ही हात आपल्या क्राऊन चक्रावरती ठेवायचे आणि म्हणायचं आहे, जर माझ्या आभा मंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल तर ती माझ्या हातामध्ये येते आहे. जर माझ्या आभा मंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल तर ती हातामध्ये येत आहे. ब्रह्मांडात जाऊन शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. सर्व प्रकारची नकारात्मकता 3 वेळा आपण काढून टाकायची आणि ब्रह्मांडात जाऊन शुद्ध करायची. म्हणजे चक्र हिलिंग करण्याच्या आधी औरा क्लीन करायचा, प्रार्थना म्हणून औरा क्लीन करून डायरेक्ट चक्र हिलिंग करायचं, परत येस, प्रार्थना म्हणायची गरज नाही. नाही, क्लीन करून घ्यायचा. ठीक आहे, नंतर आपला नाभी चक्रापासून वरती अशी गाठ बांधायची आणि आपल्याला काय म्हणायचं, माझा ऑरा काय होतंय, लॉक लॉक करत आहे. मी ऑरा काय केलंय, दिव्य रेकी शक्तीच्या साह्याने माझा ऑरा काय झालंय, प्रोटेक्शन झोन मध्ये गेलाय किंवा प्रोटेक्ट होतोय. करेक्ट? या हे कुठे करायचं, हे कुठे करायचं? रूट चक्र आहे आपलं, हो. रूट चक्रापासून अजून आपण वरती अशी गाठ बांधायची असं. ठीक आहे, आणि तिथे माझा ऑरा काय करते आहे, मी मॅम, हात समोर दाखवा ना, हात दिसत नाहीयेत वरती कसे केलेत. हे बघ, असे दिसतंय, हो. असं असं क्रॉस करायचं, म्हणजे पोटली बांधतो आहे, पोटली. हे वरती करायचं का डोक्यावर? येस, डोक्यावर. आता इथे आपण काय करतोय, पहिल्या लेवलला अफर्मेशनचा वापर करतोय, बरोबर, आणि तिथे रेकीला सांगून देतो आहे की रेकी शक्ती तुझ्या साह्याने माझा काय होत आहे, ऑरा लॉक करत आहे. आणि नंतर सेकंड थर्ड लेवलला आपल्याकडे सिम्बॉल येतात, तेव्हा सिम्बॉल वापरतो. ऑरा लॉक करण्यासाठी काही सिम्बॉल्स असतात, ते सिम्बॉल वापरणार. हे औरा बाहेर जाताना लॉक करायचे ना? बाहेर आणि जात आणि मग ते लॉक घरात असले तसंच राहिलं तरी हा चालतं, चालेल, त्याला काही? त्याला काही नाही होत. ऑरा आपण घरात असू द्या बाहेर असू द्या, ऑरा लॉक करून ठेवायचा तो. मॅडम, औरा क्लिन्झिंग झाल्यानंतर करायचं का लॉक? हा, ऑरा क्लिन्झिंग करा, मग ऑरा लॉक करा. ऑरा लॉक करून ठेवा. मग आपल्याला दोन्ही हात पुन्हा हृदय चक्राजवळ जोडा आणि ब्रह्मांडातून पांढऱ्या कलरच्या शुभ्र प्रकाशात तुम्ही बसलेले आहे असं व्हिज्युअलाइज करायचं. म्हणजे दोन्ही हात जर तुम्ही मांडी घालून बसत असाल तर आपल्याला बघायचं आहे की दोन्ही आपल्या क्राऊन चक्रामध्ये पांढऱ्या कलरची ऊर्जा येते आहे. माझ्या संपूर्ण क्राऊन चक्रामध्ये
पांढऱ्या कलरची ऊर्जा येते. अनंत स्रोतातून वाहत येणाऱ्या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जांचा प्रकाश तुमच्या क्राऊन चक्रापर्यंत, मग थर्ड आय चक्रापर्यंत हळूहळू ह्या पांढऱ्या ऊर्जांमध्ये, म्हणजे व्हाईट कलरच्या पिरॅमिडमध्ये, त्रिकोणात तुम्ही बसले आहात. ठीक आहे. एक तर झोपलेले असाल तरीही चालेल, पाठीचा कणा ताठ पाहिजे. बसून करत असाल, चेअरवर बसले असलात तरीही चालेल, गादीवर बसले असाल तरीही चालेल. ते काहीही बंधन नाही. फक्त पाठीचा कणा ताठ ठेवून चक्रा मेडिटेशन करायचं. ठीक आहे. जर तुम्ही मांडी घालून बसले असाल तर इथे ना काहीतरी कव्हरसाठी घ्यायचं. कुठलाही पांढरी ओढणी घ्या, कुठली ओढणी ठेवा, काही ठेवा, एखादा कपडा ठेवा, कव्हर करून ठेवा. जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा सांगितलंय की जिथे ऊर्जांचा प्रवाह जास्त आहे तेव्हा आपलं क्राऊन चक्रामध्ये शुद्ध ऊर्जा येणं गरजेचं आहे. फिल्टर होऊन ऊर्जा आलेल्या पाहिजे. तर डोक्यावरती काळा कपडा घेऊ नका, पांढरा, गुलाबी, लाल, कुठलाही लाईट कलर तुम्ही वापरू शकता जर तुम्ही मांडी घालून मेडिटेशन करणार असाल तर. आणि मग आपल्याला प्रत्येक चक्रांवरती लक्ष केंद्रित करून खालच्या चक्रापासून वरच्या चक्रापर्यंत मेडिटेशन करायचे. समजलं इथपर्यंत? एकदा लॉक केलेला आवरा किती वेळ लॉक राहतो? साधनेवर डिपेंड आहे. आपण अच्छा. जशी जशी साधना वाढेल ना आणि सिम्बॉल्सचा वापर करू तर हळूहळू ते याच्यावर आहे. इनिशियल लेवलला आपली साधना कमी असते तर थोडा म्हणजे आपण जेव्हा लोकांमध्ये मिक्स होतो तेव्हा थोडा डिस्टर्बन्सेस होतात. मग घाबरून नाही जायचं. एकदा आपण इथे आलो आहे ना तर पूर्ण विश्वास आणि रेकीची प्रार्थना करा. 100% रिझल्ट मिळतील. पूर्ण विश्वास ठेवून रेकी काम करणार आहे. कळतंय? पॉझिटिव्ह इंटेन्शन, तुमचे पॉझिटिव्ह विचार, तेव्हाच रेकी शक्ती प्रवाहित होते. आणि 5 तत्व, बरोबर, तिथे तुम्हाला सपोर्ट होईल. जर तुमचे निगेटिव्ह विचार झाले, तुमची चिडचिड झाली आहे, तिथे रेकी तुम्हाला सपोर्ट करणार नाही. समजलं इथपर्यंत? मॅम बॉल्सचे अफर्मेशन सांगा ना, बॉल बनवतो त्याचे. आता मी बॉलचं आणि जे तुमच्याकडनं एक चक्रा मेडिटेशन करून घ्यायचंय ते मी उद्या तुम्हाला समजून सांगते. चालेल? ओके मॅम. चालेल. इथपर्यंत कळालं का? एकदम नको व्हायला. आपलं जे काही झालेलं आहे ते समजलं का इथपर्यंत? हो हो. नक्की? इथे कोणाला हो. अडचणी नाहीये? आता हा. उद्या आपण काय करणार? मॅडम, हो, बोला. तुम्ही एक दिवस आमच्यासोबत साधना घ्याल का? म्हणजे आम्हाला समजेल सुट्टीच्या दिवशी, प्रॉपर. सुट्टी त्या दिवशी घेऊ शकतो आपण. रविवारीच घ्या मॅम, रविवारीच घ्या. हो, रविवारी घेऊ शकतो आपण. आता 15 ऑगस्टला बऱ्याच लोकांना फिरायला जायचं असेल ना? मॅम रविवारीच घ्या, रविवारीच जमेल. मला वाटलंच होतं. नाही, केव्हाही घ्या, काही काय म्हटलं? प्रॉब्लेम. केव्हाही घ्या म्हटलं तुम्ही, तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा. बर, चालेल. ठीक आहे. आता उद्याच्या दिवशी मी पुढची राहिलेली थोडीशी जे काही पॉइंट्स आहेत ना, की एनर्जी बॉल कसे क्रिएट करायचे, पाण्याला चार्ज कसं करायचं, म्हणजे पाण्याला चार्ज करून आपण तीर्थाची चव कशी आणू शकतो, काही एक्सपेरिमेंट आपण पाण्यावरती करून बघूया. आणि त्यानंतर येतोय एक चक्रा मेडिटेशन, जे तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने मी करून घेईल. तुम्ही त्या पद्धतीने करायचं नाही करायचं ते रेकॉर्डिंग बघून करा, अथवा तुमचं जे जमतंय ते करा. कुठलंही मेडिटेशन कंपल्सरी नाही आहे. एक तर तुम्हाला जे सुटेबल राहत आहे, जे कम्फर्टेबल होत आहे त्या गोष्टी करा. 2 गोष्टी रेकीमध्ये महत्त्वाच्या आहेत, ते म्हणजे चक्रा मेडिटेशन, बॉडी हिलिंग पॉईंट कंपल्सरी आहे. बॉडी हिलिंग पॉईंट करताना अर्धे पॉईंट आज घ्या, अर्धे पॉईंट उद्या घ्या, असं केलं तरी चालेल. पण बॉडी हिलिंग पॉईंट कंपल्सरी आहे. ठीक आहे. एनर्जी बॉल क्रिएट करायचा नाही करायचा, ते वापरायचा, ते तुमच्यावर डिपेंड आहे. ओके? समजलं इथपर्यंत सगळ्यांना? हो हो. ज्यांची दीक्षा राहिलेली असेल त्यांनी उद्या सकाळी 7 वाजता दीक्षेसाठी तयार राहायचंय. आंघोळ करून बसायचं आहे. मिठाच्या पाणी, कॉफी पावडरनी आंघोळ केली तरी चालेल. पिरियड्समध्ये असेल तर दीक्षा घ्यायची नाहीये. जे लेडीजचे गायनिक प्रॉब्लेम असतात त्या 4 दिवसात दीक्षा घ्यायची नाहीये. ओके? येथे कोणाच्या दीक्षा राहिलेली अजून ज्यांचं जमत नसेल? या 2 दिवसात आपल्याला दीक्षा कंप्लीट करायची आहे, नाही तर मग आपण जेव्हा साधना चालू करून देऊ तुम्ही मागे पडून जाल.
येस, अजून कोणाच्या? मॅडम एक हा. विचारायचं होतं, चक्रांचे मेडिटेशन करताना एखादा दिवस असं नाही जमलं, वेळ नाही मिळाला तर पुन्हा माझं चालू. कसं झालं, मध्ये 1-2 दिवस मला वेळच नाही मिळाला. बरं, मग आता पुन्हा चालू करून द्या ना. परत हा, पुन्हा चालू करून द्या आता. ठीक आहे. तसे अजून वेळ आहे ना हो आपल्याकडे. एक सेकंड लेवलच्या अटेन्मेंटला हा वेळ आहे की नाही? तोपर्यंत तुमचं हो शांत चक्रा मेडिटेशन होत आहे. पुन्हा साधना केली हा तरी चालते. साधना तुम्ही दररोज साधना केले तरीही चालते. एनर्जी वाढणार फक्त. त्याचे साईड इफेक्ट काहीच नाहीये. रेकीचे साईड इफेक्ट काय होणार? तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येणार, तुमची एनर्जी वाढलेली दिसणार, तुमची ऑरा एनहान्स होणार, लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील. साईड इफेक्टच आहे. लोकांना तुम्ही हवे हवेशी वाटणार. लोक म्हणजे काय, की आजूबाजूचे रिलेटिव्ह जे काही आहेत त्यांना तुम्ही हवे असे वाटणार. अरे तुम्ही आलेच नाही, अरे तुम्ही या, तुम्ही खूप छान आहात. तुमचे मित्रमंडळी तुम्हाला म्हणतील. अशा पद्धतीने हे साईड इफेक्ट आहे. अच्छा. येस, बरोबर. थँक्यू तृप्ती मॅडम. ओके. आता काही प्रश्न असतील तर ते उद्याच्या सेशनसाठी काढून ठेवा. ठीक आहे. अजूनही कोणाला साधनेमध्ये काही अडचणी येत असतील तर आपण त्या समजून घेऊया. उद्या सकाळी ज्यांचा शक्तिपात राहिला असेल त्यांनी 7 वाजता रेडी राहायचं आहे. स्वाती मॅडम, अजून कोण कोण असेल तर? हां, प्रतिभा मॅडम, माधुरी मॅडम, हां, दीपाली मॅडम, तुम्ही पण ज्यांचं राहिलं आहे, ज्यांची एनर्जी एक्सचेंज राहिली असेल त्यांनी एनर्जी एक्सचेंज सेंड करा. सकाळी 7 वाजता शक्तिपासासाठी रेडी राहा. श्रावणी, तुला सकाळी 7 जमेल ना? हो. हां, ठीक आहे. उद्या सकाळी घेऊन घेऊ आपण. आणि ज्यांचं पॉसिबलच होत नाहीये त्यांनी मला तसं कळवा. हं? बस संध्याकाळी नाही ना मॅडम? नाही सर, ज्यांचं पॉसिबलच होत नाही त्यांचं मी 5 वाजता करून देईल. हं? हो हो ठीक आहे. थांबूया आता. हो, हो. ओके. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती हे ब्रह्मांड ईश्वर गुरु तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती करो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल ब्लेस्ड यू. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ. आत्मवंदन सगळ्यांना. थँक्यू, थँक्यू. थँक्यू, गुड नाईट. थँक्यू, थँक्यू. गुड नाईट.